26-27व्या वर्षी आले. जनरली लोक खूप अगदी 18व्या वर्षी 19व्या वर्षीच येतात. त्यात सगळ्यांना हिरोईन बनायचं असतं. जितू आमच्याबरोबर प्रेमाने प्रवास करत होता तेव्हाही तो खूप फेमस होता, पण तो आमच्याबरोबर ट्रेननी येत होता आणि त्यावेळेस तो मला म्हणाला होता की अनिता, मी तुला सांगतो, तू थोडीशी मोठी हो, वयाने मोठी हो, 30-35ची झालीस ना की तुला काम मिळेल. आणि खरंच झालं, मला 35व्या वर्षी काम मिळालं. माझ्या सुदैवाने मधला एक काळ आला आणि त्याच्यामध्ये एक मुलगी किंवा एक स्त्री जिला सातत्याने नाकारलं जातंय असा एक छान ट्रेंड आला आणि त्याच्यामध्ये मी फिट बसले. मराठी भाषा आहे, त्याच्यात विविध बोलीभाषा आहेत. ही भाषा अशी आहे की आपण एकमेकांच्या भाषेबद्दल आपल्याला फारसा रिस्पेक्ट नाहीये. आता जारणच्या संदर्भात अहिराणी आपण करूया का इथं, हे मी ऋषिकेश गुप्तेंना विचारलं होतं. अशी एखादी बाई कोकणातलं वातावरण आणि मग ती कोकणी बोलते, हे झालंय खूप, तर आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया का. त्यांनी मिळून आम्ही जी गंगुटीची गोष्ट तयार केली, त्याच्यात गंगुटी काहीतरी कुठनं तरी वेगळ्या ठिकाणून आणलेली असेल की काय तिला, असं आम्ही इमॅजिन करत होतो, म्हणून वेगळी भाषा आली. मला असं वाटत होतं म्हणजे की जर समजा मला नाटक करत राहायचं असेल तर कुठल्या तरी अशा माध्यमात मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे की जेणेकरून माझं नाटक बघण्यासाठी लोक येतील. तर माझी मालिका बघण्यासाठी लोक येत आहेत, पण माझं नाटक बघायला का नाही येत. पुरेसा वेळ न घेता नाटक करायला घेतलं, जरा घाई झाली, प्रयत्न कमी पडले, म्हणून ते नाटक चाललं नाही असं मला वाटतं. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले. आरपार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी जिच्याशी गप्पा मारणार आहे ती माझ्या मते आमच्या पिढीतली किंवा कदाचित माझ्यापेक्षा थोडीशी पुढच्या पिढीतली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे असं माझं मत आहे. मी आजपर्यंत अनेकदा याविषयी अनेकांशी बोललेली आहे. आज कदाचित पहिल्यांदाच तिला समोरासमोर असं सांगणार असेल. माझ्या समोर बसली आहे अनिता दाते. तर मंडळी, हा भाग तुमच्यापर्यंत घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि अनितासाठी आमच्याकडनं आणि बर्वा स्किन थेरपी यांच्याकडनं हे एक छोटंसं गिफ्ट आहे. अनिता, तू यांचे वापरले असशील ना प्रोडक्ट्स? कारण आपल्यातले बरेच लोक वापरतात, फार छान असतात, तुला माहितीच आहे. हो, खूपच छान असतात. मी बऱ्याचदा लिपस्टिक्स वापरते, काजळ, किंवा अनेक त्यांचे प्रोडक्ट्स असे आहेत, मॉइश्चरायझर वगैरे, ते मला खूप आवडतात. लिप बाम आवडतं त्यांचं, मस्त आहे. आणि या व्यतिरिक्त आपले वॉर्डरोब स्पॉन्सर्स आहेत प्रथा सारीज. म्हणजे ही जी मी साडी नेसली आहे ती प्रथा सारीज यांची आहे, पुण्याला, आणि आता लवकरच ठाण्यात सुद्धा त्यांची शोरूम उघडते आहे. तेव्हा प्रथा साडीजच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या. अनिता, मला नेहमी असं वाटतं अनिताच्या बाबतीत की उशिरा यश मिळालं अनिताला, किंबहुना यश तिला कदाचित पूर्वीपासून मिळायला लागलं असेल, पण ज्या रूढ अर्थाने आपण एखाद्या अभिनेत्रीला यशस्वी असं म्हणतो, ती लोकांच्या नजरेत येते, ती घराघरात पोचलेली असते, तशी अनिता थोडीशी उशिरा दिसायला लागली असं माझं प्रांजळ मत आहे. तुला काय वाटतं अनिता? मी मुळात मुंबईमध्ये या इंडस्ट्रीत काम करण्यासाठीच उशिरा आले. 26-27व्या वर्षी आले. जनरली लोक खूप अगदी 18व्या वर्षी 19व्या वर्षीच येतात. त्यात सगळ्यांना हिरोईन बनायचं असतं. पण मी अशा वेळेला आले की जिथं शक्यता म्हणजे प्रमुख भूमिकेसाठी माझा विचार होईल अशी शक्यता कमी दिसत असतानाच मी आले होते मुंबईत. त्यामुळे माझ्या वयाच्या भूमिका मिळस्तोवर मला उशीर लागला. पण मला एकदा, मी माझं पहिलं नाटक करत होते सिगारेट्स, तर त्यावेळेस असेच आम्ही सगळेजण लहान होतो आणि प्रायोगिक नाटक करत होतो. सगळं सामान उचलून आम्ही इकडून तिकडे जायचो वगैरे. तर आमच्याबरोबर एकदा आपला जितू आहे ना, जितेंद्र जोशी, तर जितू आमच्याबरोबर प्रेमाने प्रवास करत होता. त्यावेळेस तेव्हाही तो खूप फेमस होता, पण तो आमच्याबरोबर ट्रेननी येत होता. आणि त्यावेळेस तो मला म्हणाला होता की अनिता, मी तुला सांगतो, तुला ना, तू थोडीशी मोठी हो, म्हणजे वयाने मोठी हो, 30-35ची झालीस ना की तुला काम मिळेल, तू निराश नको. आता त्याला तेव्हा तसं का वाटलं बोलावंसं, आणि खरंच झालं, मला 35व्या वर्षी काम मिळालं. तर मला त्याची खूप गंमत वाटते की
प्रत्येकाला काम मिळतं, थोडंसं उशिरा मिळत असेल, पण काम असतं आणि ते आपल्यासाठी राखून ठेवलेलं असतं आणि ते आपल्याला बरोबर मिळतं. याच्यावरती माझा विश्वास आहे. त्यामुळे लवकर मिळालं का उशिरा मिळालं का ठीक आहे, पण ती माझी वर्ष जोपर्यंत काम नव्हतं ती माझी वर्ष फार भारी होती असं मी नक्की सांगेन. नाही, हे सगळं म्हणायला छान असतं, पण तू ललित कला केंद्रात शिकलीस, तुला अभिनेत्री व्हायचं होतं, तू त्याचा अभ्यास करत होतीस, पण आपल्याला त्या दृष्टीने आपण लोकांच्या नजरेत येऊ असं काम मिळत नाहीये. ही भावना दरवेळेला एवढी सुखावणारी नसते. अर्थात सुरुवातीच्या काळात नव्हती. आणि फक्त एकच माहिती होतं की आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला काम मिळणार नाहीये हे मला नक्की माहिती होतं. माझ्या कामामुळेच मला काम मिळणार आहे याबद्दल मला खात्री होती. त्यामुळे मी एखादं काम मिळाल्यानंतर ते किती जीव तोडून करते, किती चांगलं करते आणि ते अधिक लोकांपर्यंत कसं पोहोचेल याचा जितका विचार करेन तितकं माझं काम पोहोचेल आणि कामातनं काम मला तयार होईल याबद्दल मात्र मला निश्चित खात्री होती. मी कुठेही म्हणजे ऑडिशन सुद्धा माझी बऱ्याचदा चांगली होत नाही, आजही चांगली होत नाही, पण जर समजा माझी ऑडिशन न घेता मला काम मिळालं, जे की फार अवघड असतं ना, असं करणंही चुकीचंच आहे त्यांच्या दृष्टीने, तर मी ते काम नक्की चांगलं करते असं मला माहिती आहे. किंवा पुन्हा पुन्हा ऑडिशन द्यायला लागते मला आजही, त्या बाबतीत मला फेल्युअर येत असतं. पण हो, ती वर्ष वाईट असतात जोपर्यंत काम नाही मिळत त्या अर्थानं. पण मी आज जर पाहिलं त्या सगळ्या कामांकडे की एक बरं काम मिळण्यासाठीच जो माझा उत्साह होता आणि ज्या ज्या गोष्टी मी केल्या या दरम्यान त्या फार भारी होत्या, हे निश्चित आहे. थोडंसं मागे जाऊ. मला जे माहितीये त्याप्रमाणे तू शाळेत असल्यापासनं म्हणजे अगदी 8वी 10वीत असल्यापासनं स्वतः काम करून तू शिकत होतीस, तू तेव्हापासनं पैसे कमवत होतीस. हो, अगदीच. म्हणजे मी पण हा, अर्थातच या क्षेत्रातलं ते काम नव्हतं. मला खरं सांगायचं तर अभिनेत्री अजिबात बनायचं नव्हतं आणि मला या क्षेत्रात व्यवसाय या क्षेत्रात करायचा नव्हता, आवड म्हणून हे करायचं होतं. मला खूप वाटत होतं की ललित कला केंद्रातनं पासआउट मी झाल्यानंतर एखादी अकादमी सुरू करूया की अंडर वन रूफ विविध कला शिकवल्या जातील अशी एखादी संस्था उभी करूया, जे की मला त्यावेळेला बिलकुल जमलं नाही. तू प्रयत्न केलास म्हणजे त्यासाठी? फार प्रयत्न नाही केला, पण मला असं वाटलं की मी ललित कला केंद्राने मला इतकं बदलवून टाकलं. म्हणजे मी आधी जे ठरवून गेले होते ते पासआउट झाल्यानंतर ते सगळंच बदललं. म्हणजे मला पुन्हा नाशिकला जायचं होतं, नाशिकमध्येच काम करायचं होतं, तिथंच काम उभं करायचं होतं. पण मला ते सगळं शिकल्यानंतर असं झालं की मी ज्यांच्याबरोबर नाटक केलं ललित कला केंद्रात ती माणसं मला इतकी आवडायला लागली किंवा त्यांच्याबरोबरची प्रोसेस इतकी आवडायला लागली, यांच्याबरोबरच काम करूया, यांच्याबरोबरच राहूया, ते किती छान आहे, किती प्रोसेसनी काम करणं किती मस्त आहे, याची भूल पडली. म्हणून मी मुंबईमध्ये आले आणि त्यांच्याबरोबर काम करू लागले. पण नाही तर मी नाशिकला परत गेले असते. पण तू एवढी लहानपणापासून काम करत शिकत का होतीस? म्हणजे ती उर्मी कुठून आली तुझ्यामध्ये? मला माझ्या आईबाबांनी नेहमीच विविध गोष्टी एक्सप्लोअर करायला शिकवलं होतं आणि त्यांचं माझं काहीच म्हणणं नव्हतं. आणि मला असं वाटत होतं की व्यवसाय करावा काहीतरी, आणि मला त्याची एक मजा येते की आपण काहीतरी कुठला तरी व्यवसाय केला, कुठेतरी पैसे कमवले, ते नाटकावरती खर्च केले, त्या नाटकासाठी काहीतरी आपण उभं केलं, असं काहीतरी मनामध्ये त्याही वेळेला होतं. आणि नाट्य शिक्षण घ्यायचं तर त्याच्यासाठी मला काही घरनं पैसे मिळणार नव्हते. तर त्यांनी मला सांगितलेलं होतं काय, हे जे ग्रॅज्युएशन पर्यंतचं आहे जे काही सरधोपट शिक्षण आहे ते आम्ही तुझं करून देणार आहोत. या पलीकडे त्यांच्याकडे फंड्सही नव्हते आणि त्यांनी ठरवलेलं होतं की हे असं असं करायचं. आता याच्या पलीकडे जाऊन घर सोडून पुण्यामध्ये जाणं, तिथं राहणं आणि ते आपल्याला जर समजा करायचं असेल तर आपल्याला काम करणं गरजेचं आहे हे मी ओळखून होते. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी काम करत होते आणि ते इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी करत होते. मी अखिल भारतीय
नाट्य परिषद जी आहे त्याची नाशिक शाखा आहे. त्या नाशिक शाखेत मी अकाउंटंट म्हणून काम करत होते. बरं. आणि ते ऑफिस मला वाटतं तू लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पण विकायची. मी इन्शुरन्स पॉलिसी पण विकायचे. कारण मला ते खूप मला आजही फायनान्समध्ये खूप रस आहे. आणि या पद्धतीच्या ज्या सेव्हिंगच्या ज्या अगदी म्हणजे मला जर समजा आवडलं असतं तर मी पोस्टाच्या स्कीम्स पण विकल्या असत्या. मी काही विकलं असतं. तर असं मला त्यावेळेस वाटायचं की हे इंटरेस्टिंग आहे, हे शिकलं तर पाहिजे, हे आपल्यासाठी पण गरजेचं आहे व्यक्ती म्हणून. पण ते काही मला त्याच्यात काही यश नाही आलं खरं सांगायचं तर. ते मी जरा ते मी केलं पण मला काही फार जमलं अशातला भाग नाही. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी मी विकलेल्या आहेत. त्याच्यानंतर आमचा व्यवसाय होता बुक बाइंडिंगचा. तर मी आणि माझी धाकटी बहीण पौर्णिमा आम्ही दोघी जणी अगदी लहानपणापासून आईबाबांना मदत करणे. दिवाळीचा सीझन असायचा त्यामुळे नाशिकमधल्या अनेक लोकांच्या कीर्द खतावण्यांचे च्या वह्या करण्याचं काम आमच्याकडे असायचं. तो एक महत्वाचा आणि मोठा व्यवसाय होता. तर मी लहानपणापासून वह्या तयार करायचो. सगळा फोकस दिवाळी आणि गुढीपाडवा असायचा. त्यामुळे त्यावेळेस मारवाडी वह्या शिवणं वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही खूप लहान असताना केलेल्या आहेत. त्या गिऱ्हाईकांकडे त्यांच्या वह्या तयार करून घेऊन जाणे, डिलिव्हर करणे. आमचं दुकान होतं. तर दुकानात आणि माझ्या मामाचा गणपती मूर्ती विक्रीचा व्यवसाय होता. तर त्यामुळे त्याच्याकडनंही काही काही गोष्टी आल्या होत्या. तर ते करणे, अशा अनंत गोष्टी लहानपणी आम्ही केलेल्या आहेत आणि खूप एन्जॉय केलेला आहे. या सगळ्या ह्याच्यात खूप मजा येते एखादी वस्तू विकण्यात. तर ते मला अगदी लहानपणापासून आवडायचं, आजही आवडतं खरं सांगायचं तर. आणि तर ते करत आले होते. पण नाट्य परिषदेमध्ये मी जेव्हा काम करत होते त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट घडली. म्हणजे 2 गोष्टी माझ्या आयुष्यात फार भारी झाल्या. ते म्हणजे कालिदास कला मंदिरच्या वरती ते ऑफिस होतं. तर काम करता करता त्या कालिदास कला मंदिरच्या बाल्कनीतनं मी जायचे आणि एकीकडे काम करतेय आणि नाटक बघायचे. कितीतरी लावण्यांचे कार्यक्रम, कितीतरी नाटक. म्हणजे त्या काळामध्ये जाऊबाई जोरात, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, यदा कदाचित ही नाटकं सातत्याने व्हायची. आणि तेव्हा असं नव्हतं फक्त शनिवार रविवारी नाटक, तर आठवडाभर नाटक असायचं. आणि दुपारी असं जाऊन आतमध्ये जाऊन बसायचं आणि नाटक पुन्हा पुन्हा बघायचं. तर मला त्या काळामध्ये संतोष पवारांचं यदा कदाचित इतकं आवडायचं, परेशचं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी इतकं आवडायचं. ते मी असंख्य वेळा त्याचे प्रयोग बघितलेले आहेत. आणि लावण्यांचे कार्यक्रम बघितलेले आहेत. त्यावेळेस खूप तेजीत होतं ते सगळं. मला त्यावरनं हेही तुला विचारायचं होतं की तू पहाटे 4 वाजता उठून कथक नृत्य शिकायचीस, त्याचा रियाज करायची? नाही, असं नाही करायचं मी काही. पण तू बऱ्यापैकी पहाटे उठून अभ्यास करायचीस आणि तू कष्टाळू होतीस थोडक्यात. प्रचंड कष्टाळू. म्हणजे कारण मला असं कोणीतरी सांगितलं होतं की तुला कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही आणि तू कष्ट करायचे आणि तरच तुला यश मिळेल, असं माझ्या मनामध्ये इतकं कोणीतरी बिंबवलेलं आहे. तर मी कोणत्याही गोष्टीसाठी सतत कष्ट करत असते. आणि अर्थातच त्याचे मला खूप चांगल्या गोष्टी त्यामुळे माझ्या हाती लागलेल्या आहेत. इव्हन ललित कला केंद्रामध्ये सुद्धा मी जेव्हा होते तर तेव्हा मला दिग्दर्शन करायचं होतं. पण मी सगळं करायचे. मी कॉस्ट्युम्स केलेत अनेक नाटकांचे, मी सेट डिझाईन करायचे, मी लाईट करून बघितलेत, जे की मला फार जमलं नाही. पण सगळं म्हणजे फक्त लेखन आणि लाईट्स या 2 गोष्टी सोडल्या तर एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन करणे, दिग्दर्शन करणे, सेटिंग, डिझाईन्स करणे, खूप अशा गोष्टी मी खूप केल्या. आणि माझ्या अनेक मित्रांचे प्रोजेक्ट्स मी पूर्ण करून द्यायचे. त्या निमित्ताने माझा अभ्यास व्हायचा. तर ह्या असंख्य गोष्टी आणि प्रचंड कष्ट त्या काळात मी केलेले आहेत. ही जी तू नाटकं बघायची, सॉरी मी तुला मगाशी तिथे कट केलं, पण तू जेव्हा यदा कदाचित बघायचीस किंवा तू जाऊबाई जोरात बघायचीस, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी बघायचीस, ह्या सगळ्यात कधीतरी आपण असू
किंवा आपण कधी व्यावसायिक अभिनेत्री म्हणून काम करू असं तुला तेव्हाही वाटलं नव्हतं? नाही, मला तेव्हाही वाटलं नव्हतं. मी मुंबईत आल्यानंतरही मला कधी वाटलं नाही की आपण अभिनेत्री म्हणून काम करूया. हां, मला एक वाटायचं की एखादा रोल बघितल्यानंतर हा जर मी केला तर मी कसा करू शकेन, याच्या शक्यता माझ्या मनामध्ये यायच्या, हे नक्की. पण मी ह्यामध्ये कुठेतरी असेल असं मला नाही वाटायचं. मला नेहमी असं वाटायचं की मी दिग्दर्शन करेन. पण चेतन दातार यांच्याबरोबर काम करत असताना मी असिस्टंट म्हणून काम करायचे आणि त्या वेळेला समोर मला कामं मिळत होती. म्हणजे मी अभिनेत्री म्हणून काम करत होते, पण मला असं वाटत होतं की मला दिग्दर्शन करायचंय, मला ते करून बघायचंय, त्याच्यात अधिक गंमत आहे असं वाटत होतं. पण असं मला कोण दिग्दर्शन देणार होतं त्यावेळेला. म्हणून की ठीक आहे, आपल्याला अभिनयाची कामं मिळतात, आत्ता करूया, एक दिवस कधीतरी दिग्दर्शन करू आणि मग करत राहू. पण समहाऊ आता मी इथे रमले आहे अभिनयात आणि मी अभिनेत्री म्हणून काम करते. सिगारेट्सच्या वेळेला तू नाशिक पुणे अपडाऊन करायची? हो, रोज. आम्ही तालमींना, मी आणि नेहा जोशी, आम्ही दोघी जणी सकाळी नाशिकवरनं निघायचो, इथे 10-10:30 वाजता पोचायचो. बांद्र्यात तालीम असायची विजय केंकरांच्या घरी, तेव्हा ते बांद्र्यात राहायचे आणि त्यांच्या घरी तो हॉल होता खाली आणि तिथे तालीम व्हायची. तालीम संपली की पुन्हा नाशिकला जायचं आणि अशा पद्धतीने आम्ही 1.5-2 महिने जोपर्यंत नाटक बसत होतो तोपर्यंत आम्ही तसं काम केलं. नंतर नेहा शिफ्ट झाली, मी त्याच्या पुढचं नाटक सुद्धा तसंच केलं आणि मग चेतन दातार म्हणाला की नाही, तू आता ये मुंबईत आणि क्रॉस पर्पज नावाचं नाटक आहे ते तू कर आविष्कारकडनं. आणि मग त्यावेळेला मी मुंबईत आले. तोपर्यंत मी नाशिकहूनच अपडाऊन करत होते, कारण मला नक्की वाटतच नव्हतं की मुंबईत यावं आणि इथं काम करावं. मग हळूहळू प्रेमात पडले, चिन्मय बरोबर लग्न करायचं ठरवलं. त्या दरम्यान मी मुंबईत आले आणि इथे येऊन स्थिरावले. मला सांग, ललित कला केंद्रातनं तू पासआउट झालीयस, तू शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलंयस अभिनयाचं, आणि बरेचदा असं होतं की अशा पद्धतीने शिक्षण घेऊन जेव्हा एखादी व्यक्ती बाहेर येते, अभिनेत्री अभिनेता जेव्हा, तेव्हा अशा पद्धतीचं शिक्षण न घेतलेल्यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जरा वेगळा असतो. किंवा काही प्रमाणात हा शब्द कदाचित मला आत्ता दुसरा सुचत नाहीये म्हणून, पण एक नकचडेपणा असतो त्यांच्यामध्ये की आम्ही शिकून आलोय, हे शिकलेले नाहीयेत, म्हणजे ह्यांना काही ते तितकं बरं येत नाही जितकं आपल्याला चांगलं येतं. आणि मग काय होतं की अशा वेळेला ना बरेचदा ह्या मंडळींना कमर्शियल कामं करायची नसतात, कारण त्यांची त्या कलेकडे बघण्याची एक काहीतरी दृष्टी असते आणि ती व्यावसायिक नसते, किंवा त्यातून पैसे कमवावेत असं त्यांना वाटत नसतं. असं काहीतरी असतं का? म्हणजे हा एक समज आहे. हा हे काय, हे दोन गट आहेत. आता मी प्रशिक्षित अभिनेत्री आहे आणि मला असं वाटतं जेव्हा आम्ही प्रवाहात येतो तेव्हा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे हीच वाक्य मी वेगळ्या पद्धतीने बोलते आता. तू हे उलट्या बाजूने, उलट्या बाजूने, की मी हे कितीतरी वेळा ऐकलंय अनेक आपल्या दिग्गज अभिनेत्यांकडनं किंवा अभिनेत्रींकडनं, काय मग काय शिकवलं आळेकरांनी, हेच शिकवलं का, किती फंबल वगैरे, हे मी खूप वेळा ऐकलेलं आहे आणि अनेक दिवस ऐकत होते. असं आजही अनेक लोक प्रशिक्षित अभिनेत्यांना वागवतात. अरे तो कसला प्रशिक्षित आहे, त्याला 4 वाक्य नीट बोलता येत नाही. पण प्रशिक्षण ते नाही, प्रशिक्षण काहीतरी वेगळं आहे. ते नेमकं प्रशिक्षण काय आहे, त्या माणसाने नेमकं काय शिकलेलं आहे, काय परसिव्ह केलेलं आहे, ते तुम्ही एकदा पहा, अनुभवा आणि मग नंतर बोला, असं मला बऱ्याचदा वाटायचं. पण कितीतरी अभिनेते आणि अभिनेत्र्या आम्हाला या पद्धतीने त्यांनी वागवलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रशिक्षणाला नावं ठेवलेली आहेत की काय करता तुम्ही असं, आणि मग तुम्ही जर शिकून आलात तर तुम्हाला असं चटचट का नाही येत. तर ही दोन्ही बाजू आहेत. आणि दुसरा मुद्दा आहे की व्यावसायिक काम करायचं नसतं,
तर वास्तविक पाहता असं नसतं, कारण आम्ही व्यावसायिक प्रशिक्षणच घेऊन येतो. हो, खरं तर ते कसं काम करायचं नसतं हे असं नाहीये. म्हणजे मी जेव्हा अभिनेत्री म्हणून काम करायचं ठरवलं त्यावेळेस मला सगळं करायचं होतं आणि आजही मला सगळं करायचंय. मग माझे स्किल्स कमी पडत असतील त्यासाठीचे, पण प्रशिक्षणाने काही कमी केलेलं नाहीये. प्रशिक्षणाने मला खूप फायदा झाला. आता तो कसा आणि कुठे कुठे वापरायचा आहे आणि त्याच्यासाठी रियाज लागतो. प्रत्येक कलेमध्ये रियाज लागणार आहे आणि तो रियाज जसा जसा मी करेन तसं तसं मला फायनल रिझल्ट वेगळा मिळणार आहे. इथे प्रशिक्षण न घेता आलेल्या लोकांचा रियाज झालेला असतो कुठे ना कुठेतरी आणि मग तुम्हाला ते गवसलेलं असतं. मला कदाचित ग्रामर कळलंय आणि आता मला फक्त बोलायचंय. तुम्हाला ग्रामर कळलेलं आहे की नाही मला माहिती नाही, पण तुम्हाला छान बोलता येतं. हा त्यातला फरक आहे, इतकाच फरक आहे. पण अर्थातच प्रशिक्षित अभिनेत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट काळापर्यंत तरी, म्हणजे माझ्या दृष्टीने विशिष्ट काळापर्यंत वेगळा होता. माझ्याकडेही बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. अनेकांना आजही असं वाटतं की मी नाही अमुक गोष्ट करणार किंवा मालिका, म्हणजे आज आता मालिका मी करणार नाही असं नाही वाटत. अनेक लोकांना तर आक्षेप आहे, ती मुलगी काय सतत मालिकाच करते आता असं म्हणतात. पण पूर्वी ती मुलगी केवळ प्रायोगिक नाटक करते, ती कशाला मालिका करेल. त्यामुळे हे समोरच्या माणसाचं परसेप्शन आहे त्या व्यक्तीबद्दलचं. ती व्यक्ती तशी आहे की नाही हे अनुभवल्याशिवाय नाही कळणार. तसंच प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय आहे ते एकदा समजून घेतल्याशिवाय प्रशिक्षित नसलेल्या नटालाही नाही कळणार असं मला वाटतं. तर ते एकदा आपण बोलूया, बसूया, गप्पा मारूया आणि प्रशिक्षण म्हणजे काय, काय आम्ही केलं किंवा काय नाही केलं, तुम्ही काय केलं, तुम्ही कसं प्रशिक्षण घेतलं. वास्तविक पाहता जे असं MA BA किंवा असं न म्हणता तुम्ही पण 3-3 4-4 वर्ष त्याच्यात घातली असतील. तुम्ही पण पहिलं काम करताना तुम्ही जसे असाल तसे आज नसाल. याचा अर्थ तुमचंही प्रशिक्षणच झालेलं आहे, दुसरं काहीच नाही. मग त्याला आपण प्रशिक्षण नाही म्हणायचं का? तर प्रशिक्षणच म्हटलं पाहिजे. कुणाच्या तरी हाताखाली कुणाचं तरी ऐकून स्वतःला बदलवणे हेच प्रशिक्षण आहे. सो पण ते त्या काळामध्ये समोरच्या माणसाला अंडर एस्टिमेट करण्यासाठी कदाचित आमच्याकडनंही झालं असेल, पण तुमच्याकडनंही झालेलं आहे असं मी म्हणेन. हो, नाही तू आमच्याकडनं तुमच्याकडनं असं म्हणू नकोस ग, मी मध्ये आहे. मला दोघांच्याही बाजू की तू असं नाही, प्रशिक्षित असलेले आणि नसलेले या दोघांकडनंही हे झालं आहे असं मला म्हणायचंय या सगळ्या ह्याच्यात. मला असं वाटतं की तू प्रशिक्षण जेव्हा घ्यायला गेलीस तेव्हा त्याच्या काही वर्ष आधीच पुण्यामध्ये ललित कला केंद्रामध्ये अभिनयाची काय म्हणतात त्याला शाखा सुरू झाली होती का? बरीच वर्ष झालेली होती. मला खूप उशिरा कळलं आणि मी प्रशिक्षण न घेता सुद्धा मुंबईत येऊ शकत होते. मी तेव्हा काम करत होते आणि मला असं वाटतं की मी तेव्हा बरं काम करत होते, असं काही नाहीये. मी तशीच येऊ शकले असते, पण आणि तरीही मला काम मिळालं असतं हे मी आत्ता सांगते. पण प्रशिक्षण घेतल्याने माझ्यामध्ये माणूस म्हणून आमूलाग्र बदल झालेला आहे. नटी म्हणून झालाय का किंवा काय दिग्दर्शिका म्हणून झाला का किंवा अजून काय अभ्यासक म्हणून झाला का हे मला माहिती नाही. आत्ता कितपत अभ्यास केला मी मला माहिती नाही, पण माणूस म्हणून मी खूप बदलले आहे. आणि माझ्या तिथल्या सर्व गुरुजनांनी ज्या पद्धतीने अनेक गोष्टी सांगितल्या आणि आम्हाला जगातलं हे जे दालन खुलं करून दिलं नाटक ॲप्रिसिएशनचं, त्यामुळे माझं आयुष्य बदललेलं आहे हे मात्र नक्की. आळेकर सरांकडनं तू काय शिकलीस किंवा मनोहर सरांकडनं तू, याचं कारण मी कधीच ते अनुभवलं नाही आणि मला त्याचं खूप वाईट वाटतं. कारण मी तशी सुरुवातीच्या काळात तरी ऍक्सिडेंटलीच म्हटलं पाहिजे या क्षेत्रामध्ये आले आणि काम करायला लागले. पण मला नेहमी कुतूहल वाटत आलं किंवा मला नेहमी असं वाटत आलं की तो एक टप्पा माझ्या आयुष्यातला मी मिस केला आणि जर मी त्यावेळेला ते शिकले असते तर कदाचित तू म्हणालीस तसं एका वेगळ्या दृष्टीने मी या क्षेत्राकडे बघू शकले असते.
तर म्हणून मला हे जाणून घ्यायचंय, कारण तू त्यातनं गेलीयस, काय शिकलीस तू, काय त्यांच्याकडनं तुला मिळालं असं तुला वाटतं? 2-3 खूप महत्वाच्या गोष्टी घडल्या. एक तर या सगळ्याच्या मागे एक थिअरी आहे आणि अनेक पद्धतीने आपण एखादी गोष्ट साकारू शकतो. आपण हे का करतो आहे, यापूर्वी लोकांनी काय काय गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. नाटक कुठे कुठे घडलेलं आहे, का घडलेलं आहे, कधी ते थांबलेलं आहे का थांबलेलंच नाहीये, नाटक का बरं केलं गेलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न आपल्याला इथं आल्यानंतर पडतच नाहीत. पण प्रत्येक गोष्टीला कारण आहे. मग ते काय आहे हे ललित कला केंद्रामध्ये अभ्यासलं जातं. तर मला सांगायला अतिशय आवडेल की राजीव नाईक सरांसारखा माणूस आमच्याकडे महत्वाचे शिक्षक ते जर नसते तर याची गोडीच लागली नसती. आणि त्यांनी आम्हाला या सगळ्या थिअरेटिकल गोष्टींकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्यांनी जगात कुठे कुठे नाटकं घडलेली आहेत, जागतिक रंगभूमीचा इतिहास काय आहे, त्या सगळ्या गोष्टींकडे आपण कसे पाहतोय, आज कुठलंही नाटक करताना आपण या सगळ्या गोष्टींचा एक धांडोळा घेणार आहोत का नाही घेणार आहोत. सौंदर्यशास्त्र शिकवलं त्यांनी, त्यामुळे खूपच मजा आली. नाटकाकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागलो आम्ही. आणि आता नाटक करत असताना या सगळ्या गोष्टी आठवतात. ते करत असताना ते टिक मार्क्स असतात ना, तसे केले जातात मनातल्या मनात का होईना. म्हणजे काही गरज नाहीये हे सगळं. त्यांचं पुस्तक मी बऱ्याचदा वाचत असते. अच्छा. त्यांचं खूप महत्वाचं पुस्तक नाटकातलं मिथक. तर नाटकाकडे किती वेगळ्या पद्धतीने त्यांनी पाहिलेलं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायला लागतो, आपण कसं बघितलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. नाटक करत असताना आपण काळाचा विचार केला पाहिजे, वेळेचा, स्थळाचा, सगळ्या गोष्टींचा कसा विचार केला पाहिजे हे त्यांनी शिकवलं. तर ही गोष्ट जी आहे ना, ती आता प्रत्येक वेळेला अप्लाय करू शकतो का आपण, सगळीकडे अप्लाय करू शकतो का, कधी करायचं कधी नाही करायचं, त्याच्यानंतर आपण कधी दिग्दर्शकाला शरण जायचं, कुठे जायचं, अशा सगळ्या गोष्टी तिथं शिकायला मिळाल्या. म्हणजे आजही मी जर एखादी भूमिका सांगितली, तू मला एक 4 गोष्टी सांग. जारण मधली भूमिका समजा, जारण वावा कारण ती इतकी वेगळी आहे. अर्थात त्याच्याकडे आपण नंतर येऊया, पण ती भूमिका समजा, तर त्या भूमिकेचा तू कसा विचार कर? त्या भूमिकेचा विचार करत असताना मला ललित कला केंद्रच आठवतं पुन्हा. की मला माझ्या सरांनी भूमिकेकडे कसं बघायला शिकवलंय, तर ती का आहे, तिचं गंगुटी का आहे, तिचं या चित्रपटातलं स्थान काय आहे, ती कशासाठी आहे, ती काय परिणाम करून देणार आहे, ती कुठून आली आहे, तिची बोलीभाषा काय, तिची देहबोली काय, या सगळ्याचा मी विचार करू लागते. मी एक प्रशिक्षित अभिनेत्री आहे. मी केवळ दिग्दर्शकांनी मला हे कपडे दिलेत म्हणून मी घातलेत आणि मी इथे गेले असं नाही. हीच गोष्ट ज्यांनी प्रशिक्षण घेतलं नाहीये त्याही मुली सरावानी करू लागतात. बरोबर. पण हे मला प्रशिक्षणाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लावलेलं आहे. मग मी तिची भाषा शोधते, मग तिची मी बॅकस्टोरी तयार करते. ती कोण असेल, काय असेल, स्वतःला प्रश्न विचारते, टेक्स्ट मधलं सबटेक्स्ट शोधते. आता हे नावं मी घेतेय सबटेक्स्ट, तू कदाचित सबटेक्स्ट नाही म्हणणार आणि तरी सुद्धा शोधशीलच, पण त्याच्यासाठी तुला सराव करायला लागेल. पण मला माझ्या शिक्षकांनी मला ते 2 वर्षांमध्ये 3 वर्षांमध्ये याचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेला आहे. म्हणजे जसं की आपण म्हणतो की मालिकेत तुला काम करायचंय ना, तर तू ये, तुला इथे शिकवलं नाही जाणार, तू शिकून ये आणि तू करू लाग. कारण आमच्याकडे वेळच नाहीये कोणासाठी. तुला शिकवत बसा, मग तू तुझ्यातलं टॅलेंट बाहेर काढा,
हिरा बनवा तुला आणि मग नंतर तुझा वापर करून घ्या, इतका वेळ आमच्याकडे नाहीये, आम्हाला पटकन तू रिझल्ट दे आणि निघ इथनं. तर तसं आहे की हे मी माझा अभ्यास करायचा आहे, मी माझं शोधायचं आहे, याचं ट्रेनिंग मला त्या 2-3 वर्षामध्ये मिळालेलं आहे. आणि कदाचित तुझ्यापेक्षा माझं परसेप्शन वेगळं असेल, कदाचित ते कमी असेल, कदाचित जास्त असेल, तो माझा माणूस म्हणूनचा अनुभव मी त्याच्यात ऍड करते. पण ह्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायला लागेल, याचं आणि तो कसा करायचा, त्याचं एक्झिक्युशन कसं करायचं, हे ललित कला केंद्रामध्ये सांगितलं जातं, शिकवलं जातं. आता हे शिकवलंय, पण याची मला बाहेर येऊन प्रॅक्टिस करायची. शेवटी मला इथंच येणं आहे आणि इथे प्रॅक्टिस करणं आहे. आणि ते कदाचित पहिल्या झटक्यात जमेल का, तर कदाचित नाही जमणार. मला वारंवार ते करायला लागेल आणि मग जमेल. ललित कला केंद्रामध्ये शिकवलं जातं की तुम्ही लर्न करा आणि अनलर्न करा. आणि त्याचाही अनुभव मला येतो की तिथे मी शिकले. मी जेव्हा इथे पहिलं नाटक करत होते तेव्हा मला तो पहिला झटका बसला. तिथे मला सांगितलं जायचं की ठहराव पाहिजे आवाजात, नॉर्मल आवाजात बोल, बेसमध्ये बोल, हाय पिचचे सूर काढू नको, ते अतिशय इरिटेटिंग असतात, ते हाय पिच मध्ये नको जाऊस. मी जेव्हा इथे व्यावसायिक रंगभूमीवरती काम करायला आले तेव्हा मला सांगितलं गेलं, तुझं पहिलं वाक्य आहे ना, जाऊ दे, तो शेवटचा जो प्रेक्षक आहे ना त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आवाज, तर तू हाय पिच ला बोलायला सांगितलं. तर मला पहिल्यांदा तिथे झालं की मला माझ्या प्रशिक्षकांनी सांगितलेलं आहे की जे इथे शिकशील ते तिथे तसंच असेल असं नाही, तुला ते वेगळं शिकायला लागेल, तिथे जाऊन तिथलं शिकायला लागेल. तर ह्या पद्धतीचं अनलर्न करणं देखील शिकवलं गेलं. अर्थात तिथे काही फक्त स्पेशलायझेशन नाही, म्हणजे मला अभिनेत्री म्हणून ललित कला केंद्र घडवत नाही, तर मला सगळ्या गोष्टींचं शिक्षण देतं, शरीराचं शिक्षण देतं, अॅनाटॉमी शिकवतं, वेगळ्या भाषा शिकवतं, वेगळ्या भरतमुनींचं नाट्यशास्त्र, जे की आज अप्लाय नाही होऊ शकणार, पण ते शिकवलं जातं तिथे. जिथून सुरुवात झाली. मग तिथे कसा रंगांचा विचार केला होता, तिथे कसा मुद्रांचा विचार केला होता, तिथे कुठले पात्र कुठले रंग वापरायचं आणि कुठले पात्र कुठले रंग वापरायचं, तर सुष्ट दुष्टचा विचार कसा केलेला होता, मुद्रांचा कसा विचार केला होता. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या सांगितल्या जातात, पण आज ते तिथे अप्लाय करायचं नाहीये तुम्हाला. पण ठीक आहे, पण माझा बेस तयार होतो ना, मला कळतं की मी काय करते, त्याच्या मागे काय आहे. पण अर्थातच तिथे तो विचार आहे ना, रंगांचा विचार आहे, जे आज कदाचित कॉस्ट्युम डिझायनर तो विचार करतात, जो भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये देखील आहे, पण ते त्याचा अभ्यास न करताही करूच शकतात. ते थोडं मला असं वाटतं अनिता, असं होत असावं की मला जेव्हा मी प्रशिक्षित अभिनेत्री नसते तेव्हा प्रशिक्षण घेऊन आलेल्या अभिनेत्रीविषयी माझ्या मनात आदर असतो, पण जेव्हा ती अभिनेत्री किंवा तो अभिनेता माझ्यासमोर त्या प्रशिक्षणाची काही प्रमाणात एक काय म्हणता येईल त्याला, मिजाज दाखवायला लागतो, तेव्हा मी थोडीशी 2 पावलं मागे जाते. आणि मग मला असं वाटायला लागतं की शेवटी तुम्ही अभिनय काय करता आहात ते महत्वाचं आहे. मग तुम्ही प्रशिक्षण घेऊन आला आहात का घेऊन आलेला नाही आहात हे महत्वाचं नसून, प्रेक्षकांच्या समोर तुम्ही जे काही करता आहात ते त्यांना आवडतंय का, त्यांच्या समोर ती व्यक्तिरेखा कशी उभी राहते आहे, ह्यावर शेवटी ते सगळं अवलंबून. अर्थात अगदीच. आता प्रत्येकाचा म्हणजे काय, आता परिणाम तुम्ही काय साधता हे शेवटी एक्झॅक्टली. आणि त्याच्यासाठी खूप सरावाची गरज आहे. आणि मग मला म्हणूनच मी ह्या प्रश्नाकडे आता येते की ह्यानंतर डायरेक्ट राधिका मसाले. नाही, डायरेक्ट राधिका मसाले नाही. मी कायम छोट्या छोट्या भूमिका विविध मी तुझ्या अनेक बघितलेत. हसवा फसवीच्या प्रयोगाला मी आले होते आणि तू अप्रतिम काम करायचीस त्याच्यामध्ये. हे मला येऊन मी तुला सांगितलं होतं आणि मला असं वाटतं तेव्हा मी तुला समोरासमोर प्रत्यक्ष पहिल्यांदा बघितलं होतं, भेटले होते. रादर मी सिगारेट्स बघितलं होतं, पण तेव्हा आपण भेटलो नव्हतो. पण हसवा फसवीमध्ये तू अफलातून काम करायचीस आणि माझ्या मनात तुझी इमेज विनोदी अभिनय करणारी अभिनेत्री, जस्ट हलकं फुलकं सॉरी, तेव्हा मला असं वाटलं होतं की ही विनोदी अभिनय करणारी अभिनेत्री आहे. आणि त्यानंतर तू मला डेली सोप मध्ये दिसलीस, माझ्या नवऱ्याची बायको.
ज्याचा मला आनंद झाला होता, कारण मला असं वाटलं होतं की ह्या मुलीला हिचं ड्यू ज्याला आपण म्हणतो ते आता मिळेल, ही घराघरात पोचेल. तुला काय वाटतं, तू कशी पोचलीस तिथपर्यंत? खरं तर मलाही माहिती नाही, पण मी सातत्याने काम करत होते. आणि मी त्याच्या आधी एका लग्नाची तिसरी गोष्ट नावाची मालिका करत होते झीवरती. त्याआधी मला कधीही झीसाठी विचारलेलं नव्हतं, कुठली छोटीही भूमिका त्याच्यात मिळालेली नव्हती. पण अचानक निलेश मयेकरांनी मला सांगितलं की एक अशी अशी गोष्ट आहे, तुला काम करायचंय. त्यांनीही माझं काम बघितलेलं, कुठे बघितलेलं होतं हे मला माहिती नाही, पण मी सातत्याने काम करत होते, तर त्याचा कदाचित हा परिणाम असणार. मी एका वेळेला 2-2 प्रायोगिक नाटकं, एक व्यावसायिक नाटक, एखादी मालिका वगैरे असे सुरू होता माझा प्रवास. आणि कदाचित फार प्रॉमिसिंग फेस नाहीये माझा. हे तुझ्या डोक्यात का आहे? तू मगाचपासून अनेकदा म्हणाली आहेस. पण हे मी बलस्थान मानते माझं, की नाकी डोळी नीटच असणं हा ट्रेंड होता एका काळात. म्हणजे एक असं छान नाक, छान डोळे, रंग गोरा अशा लोकांना कामं मिळत होती. मग मध्ये एक काळ असा होता की डस्की मुलगी पाहिजे. तर या कुठल्याच त्या काळातल्या, दरवेळी आपण त्या काळात नसतो. आपण त्या काळात नसतो. आणि तसं नाही, आता तिचे केस काळेभोर आहेत, पण अरे माझे नाही आहेत काळेभोर केस. मग ती भूमिका गेली, ती डस्की असते, मी नाहीये डस्की. ती खूप गोरी असते आणि तिचे घारे डोळे असतात, माझे घारे डोळे नाही. आपण सतत बसत नाही, कुठल्याच त्यांच्या एक्सेल शीट मध्ये आपण कधीच बसत नसतो. पण माझ्या सुदैवाने मधला एक काळ आला आणि त्याच्यामध्ये एक मुलगी किंवा एक स्त्री जिला सातत्याने नाकारलं जातंय असा एक छान ट्रेंड आला. आणि त्याच्यामध्ये मी फिट बसले की मग मला त्या पद्धतीच्या खूप छान भूमिका मिळाल्या. माझ्या नवऱ्याची बायको, तिथे बायकोला नाकारलं जातं आणि नवरा दुसरीकडे जातो, डस्की मुलीकडे जातो. डस्की मुलीकडे, सुंदर मुलीकडे जातो. ती झालं. वाळवीमध्ये त्या नवऱ्याला ती बायको नको असते, तो दुसरीकडे जातो. त्याच्यानंतर काय वसंतराव मध्ये पण अर्थात त्या नाकारल्या गेलेल्या बाईचे विविध कंगोरेही असतात. आणि सुदैवाने ते साकारायला मिळाले. अगदी तुंबाडमध्ये सुद्धा, मी वसंतराव मध्ये सुद्धा, कारण ती एकटी बाई घरातनं बाहेर पडते आणि लढते. तर काहीतरी असं आपल्या चेहऱ्यामध्ये आहे की ज्यामुळे ती गरीबही वाटू शकते आणि ती एक लढणारी बाई सुद्धा वाटू शकते, स्ट्रगल करणारी बाई सुद्धा वाटू शकते. असं काहीतरी आपल्या चेहऱ्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला ही भूमिका मिळालेली आहे. तर हे माझ्या असण्याचं यश आहे. मी जशी आहे तसं मला स्वीकारलं गेलं, तो तसा ट्रेंड आला आणि म्हणून माझ्या नवऱ्याची बायको कदाचित माझ्याकडे आलं. आणि अर्थात मी त्याच्यासाठी पण प्रचंड मेहनत घेतली, भाषा शिकले नवीन. आणि मला तो एक छान चस्का लागला की मराठी भाषा आहे, त्याच्यात विविध बोलीभाषा आहेत आणि ही भाषा अशी आहे की आपण एकमेकांच्या भाषेबद्दल आपल्याला फारसा रिस्पेक्ट नाहीये. म्हणजे अगदी आमच्या घरामध्ये वाद आहेत. आमच्या बेडरूम पासूनच मी घेते ना की 19 असं माझा नवरा म्हणतो आणि मी 19 म्हणते. तर आज आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत, पण मी 19च म्हणते, तो 19च म्हणतो. आपण मराठी लोक तो पेन, ते पेन, ती पेन याच्यावरनं भांडतो. ढेकर आली ती क्रिया होते पण त्याच्यावरनं भांडतो. एकमेकांच्या भाषेबद्दल, त्यांच्या व्याकरणाबद्दल आपल्याला रिस्पेक्टच नाहीये. तर त्याच वेळेला हे सगळं माझ्या मनामध्ये असताना ललित कला केंद्रात तुमची भाषा बोला, शुद्ध भाषा बोलू नका, तुमच्या कॅरेक्टरची भाषा बोला, असं जेव्हा सांगितलं जातं आणि कुठल्याच भाषेला त्या अर्थानं नाही, पुणेरी म्हणजे ती खरी मराठी असं जेव्हा
बोललं जात नाही तेव्हा माझ्या मनाला इतकं बरं वाटायचं, कारण मी त्या अर्थाने पुण्यातली नाही, त्या अर्थाने मी नाहीच आहे पुण्याची, मी नाशिकची आहे. आणि माझी एक भाषा आहे जी माझ्या नवऱ्याच्या भाषेपेक्षा माझी भाषा वेगळी आहे. म्हणजे जरी आम्ही एका विशिष्ट जाती आणि समुदायाचे जरी असलो तरी माझी मराठी ही माझी मराठी आहे, ती वेगळी आहे त्याच्यापासनं. आणि ज्याच्यामध्ये मी तोपेन म्हणते, कारण मी तेच म्हणते, मी 66 म्हणते, कोणीतरी 78 म्हणतं, कोणीतरी 78 म्हणतं, आणि मला 78 म्हणणाऱ्याचा पण रिस्पेक्ट ठेवायचा आहे त्याच वेळेला. आणि तर वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत, त्यांचं वेगवेगळं व्याकरण आहे, तर त्याला मला आणि त्याची गोडी आहे, ती खूप छान आहे, ते गमतीशीर आहे. तर मला वैदर्भीय भाषेत बोलायला मिळालं त्या निमित्ताने. माझ्या घरामध्ये मला मदत ठरवलं होतंस का तुला चॅनलनी सांगितलं? मला अभिजित गुरु आणि रोहिणीताई त्यांनी ती भाषा ठरवली, चॅनलनी सांगितलं होतं, आणि ते मी ठरवलेलं नाही. आत्ता जारणच्या संदर्भात अहिराणी आपण करूया का इथं, हे मी ऋषिकेश गुप्त्यांना विचारलं होतं, की मला असं वाटत होतं की अशी एखादी बाई, कोकणातलं वातावरण, आणि मग ती कोकणी बोलते, हे झालंय खूप, तर आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया का. आणि त्यांनी मिळून आम्ही जी गंगुटीची गोष्ट तयार केली, त्याच्यात गंगुटी काहीतरी कुठनं तरी वेगळ्या ठिकाणून आणलेली असेल की काय तिला, असं आम्ही इमॅजिन करत होतो, म्हणून ती वेगळी भाषा आली. पण माझ्या नवऱ्याची बायकोच्या वेळेस चॅनल लेखक यांनी घेतलेला हा डिसिजन होता, आणि जो की खूपच इंटरेस्टिंग होता. आणि त्या काळामध्ये झी मराठीवरती वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांबद्दलही म्हणजे तिथल्या भाषांना रिस्पेक्ट देत तशा मालिका देखील आल्या. एक साताऱ्यातली मालिका आली, मग एक कोकणातली मालिका आली, आणि इतकं छान वाटायचं की प्रादेशिक भाषांबद्दल आपण काहीतरी करतोय आणि तिथली कॅरेक्टर्स आपण उभी करतोय, तर त्याच्याने एक वेगळी संस्कृती आपल्या समोर येते. म्हणजे मी जेव्हा माझ्या नवऱ्याची बायको करायचे ना, तर तेव्हा सतत म्हणायचो आम्ही काहीतरी सांबार वडी, पुडाची वडी, पोपट पोहे. तर मला असं एक दिवस झालं की आपण हे सगळं खाल्लंच नाहीये. तर मग एक दिवस मी आणि अभिजित आणि रसिका आम्ही 3 जण गेलो आणि नागपुरी जेवण तोडलं सगळं. तर या निमित्ताने खाद्य संस्कृती आली. नुसतं ती भाषा येत नाही, नुसतं ते कॅरेक्टर येत नाही, ती तिथली संस्कृती घेऊन येतं. मग ते आपल्याला ती गोष्ट कळते, आणि ही गोष्ट कळावी हे माझ्या मनात काय येतं, तर त्याच्या मागे प्रशिक्षण आहे. की नुसतं नागपूर बद्दल बोलून नाही चालणार, किंवा नागपुरीमध्ये बोलून जसं लिहिलंय तसं बोलून नाही चालणार. त्यांचं व्याकरण समजून घ्यायला लागेल, ते असं का बोलतात ते समजून घ्यायला लागेल. नाहीतर आम्ही घरामध्ये बसून, हल्लीचं मराठी फार भयंकर झालंय बरं का, ते म्हणतात माझी मदत करशील का, जे की चुकीचं मराठी आहे. हो, पण नागपूरमधली बाई जिच्या भाषेवरती हिंदीचा इन्फ्लुएन्स आहे, ती असंच म्हणणार माझी मदत करशील का. मी नाही म्हटलं पाहिजे, मी म्हटलं पाहिजे मला मदत करशील का. तर हा जो फरक आहे तो मला काम करताना लक्षात आला, आणि कामाकडे बघण्याचा अप्रोच माझा वेगळा होता म्हणून लक्षात आला. आणि ते ललित कला केंद्रांनी ना एक अडमुठेपणा माझा घालवला. मी नाही असं बोलणार किंवा मी हे नाही करणार, हे घालवलं. तुम्हाला स्वीकारायला शिकवलं. तुमच्यामध्ये एम्पथी नसेल तर तुम्ही पात्राकडे कसं बघणार आहात. किती छान. तर मी हे म्हणते की प्रशिक्षणाने मला एम्पथाइज करायला शिकवलं, पात्राकडे वेगळ्या पद्धतीने बघायला शिकवलं, निरीक्षण करायला शिकवलं, अनुभव घ्यायला शिकवलं, आणि इमॅजिन करायला शिकवलं. आणि पुन्हा तेच की हे प्रशिक्षण न घेतलेला नट करत नाही का, तर करतो. पण मी हे शिकले, हे मी बोलू शकते. म्हणजे जे मी करतेय आणि जो बदल झालाय तो मला समजतोय, कळतोय, तो मी मांडू शकते. हे मला प्रशिक्षणाने दिलेलं आहे. तर त्याचं खूप
खूप भारी झालं की ती 2 वर्ष मी तिथे गेले आणि मी डिरेक्टली इथे नाही आले. हा तो फरक आहे. आणि मग जेव्हा तू 5 वर्ष माझ्या नवऱ्याची बायको ही सिरियल केलीस, त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा तुला त्याच वाहिनीने आणखी एका मालिकेसाठी विचारलं, अर्थातच तोपर्यंत तू एक नावाजलेली अभिनेत्री झालेली होतीस. पुन्हा एकदा मी हे सगळं रूढार्थाने म्हणते अनिता, मला त्याही आधी तू उत्तम अभिनेत्री वाटतच होतीस, पण असं होतं ना की एक मालिका झाल्यानंतर घराघरात पोचल्यानंतर लोकांना असं वाटायला लागतं की अरे ही उत्तम अभिनेत्री आहे, कारण तू कुठलीही भूमिका चांगलीच करतेस आणि तू तीही राधिका ही उत्तमच करत होतीस जी लोकांना आवडतच होती. त्यानंतर जी मालिका तू करायला लागलीस ती मात्र तू अर्धी सोडलीस. आणि तेव्हा तू मला भेटली होतीस आणि तेव्हा तू मला असं म्हणाली होतीस की मला काहीतरी आता वेगळं करावं असं वाटतंय. मला हा निर्णय फार इंटरेस्टिंग वाटला होता, कारण तोपर्यंत तू अशा एका टप्प्यावर होतीस की जिथे तू म्हणालीस तर तुझ्यासाठी मालिका होणार होती. तू त्या काळात महाराष्ट्रातल्या एका सर्वाधिक यशस्वी मालिकेची नायिका होतीस. त्याच्यानंतर जी मालिका तू करायला गेलीस ती आता काहीतरी वेगळं करायचंय म्हणून तू सोडलीस. मला त्या दरम्यान असं वाटत होतं की मला कामाची खूप गरज आहे. कामाची म्हणजे कामाची, पैशाची नाही. पैशाची त्याच्या अनुषंगाने येते, पण मुख्य काम की माझ्या डोक्याला आणि माझ्या इमॅजिनेशनला खुराक मिळाला पाहिजे असं काहीतरी काम मला हवंय. त्याच्याशी मी नाही राहू शकत. मला त्याची आता सवय झाली. मग ते नाटक असो, फिल्म असो, शॉर्ट फिल्म असो, काही का असे ना, मला ते हवंय. आणि जिथं काम नाही तिथं मी रमू शकत नाही. तर मला असं लक्षात आलं, म्हणजे रोज असणं, रोज दिवस भरणं, पैसे मिळतात त्याच्यात, गपचूप बसून जे आहे ते, पण त्या कॅरेक्टर मधली मजा संपत गेली ना तर मग अवघड होऊन जातं. तसं काहीसं त्या फेज मध्ये झालं होतं. त्या कॅरेक्टर मधली मजा संपत गेली होती आणि ती येण्याच्या शक्यता नव्हत्या. त्या शक्यता दिसल्यानं तर आपण त्याच्या मागे राहू शकतो, पण त्या शक्यता नव्हत्या म्हणून मी मालिका सोडली. आणि मी निश्चित सांगते, मला खूप गरज वाटते कामाची. ते नसेल ना तर डोकं फिरेल कदाचित. तर म्हणून तो निर्णय होता. आणि त्याच्यामध्ये काहीच उद्दामपणा, उर्मटपणा नव्हता. जी माझी गरज पूर्ण करणं मला अधिक महत्वाचं वाटतं त्यावेळेला. आणि तुला तुझी बौद्धिक भूक तेव्हा भागवायची गरज वाटत होती. बौद्धिक त्याला आपण म्हणायचं का आत्ता मला माहित नाही, पण हो, कॅरेक्टरमध्ये आपलं जे गुंतणं असतं ना ते तितकंच असतं. म्हणजे त्याला आपण बौद्धिक भूक म्हणू शकतो. पण आता समोरच्या माणसाला नाही कळणार की मालिकेमध्ये अशी काय बौद्धिक भूक असते, असं समोरचा माणूस म्हणू शकतो, पण हो असते. मला असं वाटतं ती सुरुवातीला असते. तू जसं म्हणतेस त्याप्रमाणे ते जेव्हा रोजचं होतं ना तेव्हा काही काळानंतर त्या व्यक्तिरेखेचा शोध संपतो. तुम्ही किती शोध, म्हणजे रोज जेव्हा ते करता तेव्हा त्यातला तो शोध संपून जातो एका मर्यादेनंतर. मग ते ऑटो पायलट मोडवर जातं. बरोबर आहे, पण तरी सुद्धा काहीतरी रंजक वळण घेत असतं ना. आणि शोध संपत नाही की आत्ता ही का वागती असं. असं रोजचा नवीन सीन येतो ना तेव्हा आपल्याला पुन्हा एक, म्हणजे मी असं नाही म्हणत आणि मी हा दावा करणार नाही, मी रोज काम करते, पण रोज मी सगळे सीन चांगले करते का तर नाही. पण एखादा असा सीन असतो की जो ह्याच्यात काहीतरी गंमत आहे, तर मग किंवा ह्याच्यात काहीच गंमत नाहीये तर आता गंमत आणूया, असंही होतं. आणि मला फार मजा येते, मी फार रमते या ह्याच्यात. आणि मी मालिका जेव्हापासून करायला लागले आहे तेव्हापासून अधिक प्रॅक्टिस करते मी. तर त्यामुळे पण ती प्रॅक्टिस करायला काहीतरी आलं पाहिजे ना. तर ते जिथे संपतं तिथे माझा रस संपतो. आणि मला तर असं वाटतं की हे निर्मात्यांनीही लक्षात घेतलं पाहिजे की समोरच्या माणसाला रस वाटत राहिला पाहिजे, यासाठी तुम्ही काहीतरी करा बाबा, नाहीतर कोण काम करेल. त्यामुळे क्रिएट करताना तू लेखिका आहेस, तुला एखाद्या पात्राचा विचार करणं तू सोडूनच दिलंस आणि त्याला एक सीन येत राहिले फक्त, पण त्याच्यात काही गंमत नाही, तर मात्र
त्या पात्राचं काय होईल? तर याचा विचार क्रिएटर्सनी करायला पाहिजे आणि सगळ्यांना गंमत वाटत राहिली पाहिजे, तर एक वातावरण बरं राहतं आणि ती मालिका यशस्वी होत राहते. आणि माझ्या नवऱ्याची बायकोच्या वेळेस क्रिएटर्सनी माझ्या मते तो विचार केलेला होता. प्रत्येक पात्राला काहीतरी दिलेलं होतं आणि ते त्या प्रत्येकाचा ग्राफ होता तो शेवटी. आणि अर्थात नंतर जे काय होत राहतं ते संपस्तवर जे होत राहतं ते भयंकर असतं, पण तरीही खूप सेन पद्धतीने बराच मोठा काळ ती मालिका पुढे गेली असं आपण म्हणू शकतो. निश्चित. आणि मग यानंतर तू खूप मोठ्या गॅप नंतर मराठी नाटक करायला आलीस, माझ्या बायकोचा नवरा. हो. पण ते नाटक तितकं चाललं नाही. ह्याचं काय कारण असतं? म्हणजे मी एवढ्यासाठी तुला विचारते की व्यावसायिक गणित हा परत एक त्याच्यामध्ये मोठा मुद्दा येतो. आणि मग अशा वेळी जेव्हा अभिनेत्री म्हणून तू चांगलंच काम केलेलं असतंस आणि नाटक जेव्हा असतं विशेषतः, तेव्हा त्याच्यामध्ये आपण 1.5-2 महिन्यांची तालीम केलेली असते, तो वेळ घातलेला असतो. आणि त्यानंतर जेव्हा विविध वेगवेगळ्या बाह्य कारणांमुळे ते चालत नाही, तेव्हा काय होतं? अर्थात अतिशय दुःख होतं. आणि मला विशेष दुःख झालं की आपण मला असं वाटत होतं म्हणजे खूप आधीपासनं की जर समजा मला नाटक करत राहायचं असेल तर कुठल्या तरी अशा माध्यमात मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे की जेणेकरून माझं नाटक बघण्यासाठी लोक येतील. तर माझी मालिका बघण्यासाठी लोक येत आहेत, पण माझं नाटक बघायला का नाही येत आहेत आतमध्ये? तर कदाचित त्यावेळेला असंही झालं असणार की मी पुरेसा वेळ न घेता आणि पुरेसं एक्सप्लोर न करता नाटक करायला घेतलं. जरा घाई झाली त्या सगळ्या ह्याच्यात. आणि अर्थातच बाह्य करणं म्हणजे आता सगळंच बदललंय. आता माध्यम बदललं आहे, ते माध्यम पोचवण्याचं माध्यम बदललं आहे. या सगळ्याचा पुरेसा अभ्यास न करता ते नाटक घाईघाईमध्ये आम्ही रंगमंचावरती आणलं आणि म्हणून सगळा घोळ झाला. तर मला असं वाटतं की अभ्यास केला पाहिजे त्याचा की आपण लोकांपर्यंत नाटक कसं पोचवायचं, मुळात ते नाटक परिपूर्ण कसं करायचं. आणि लोक येतात. आता ते कधी चालेल माहिती नाही, पण ते चालेल भविष्यात याच्या शक्यता त्या समोरच्या माणसालाही दिसल्या पाहिजेत. जसं की आता देवबाभळी पुन्हा बहरून चालायला लागलंय. अनेक नाटकं आहेत आणि आता इतकं छान वातावरण आहे नाटकासाठी. ते पूरक वातावरण त्या क्षणी तयार झालं नाही. माझं काही नशीब वगैरे या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही, पण प्रयत्न कमी पडले आणि ते योग्य दिशेने झाले नाहीत म्हणून ते नाटक चाललं नाही असं मला वाटतं. आणि मग जेव्हा तू वसंतराव केलंस, मी वसंतराव, त्याच्यामध्ये तू तुझ्या वयापेक्षा खूप मोठ्या वयाची भूमिका केलीस. ती तू का करायला घेतलीस? म्हणजे मला आधी मुळात कुतूहल वाटतं की तुझ्यापर्यंत त्या भूमिकेसाठी लोक आले कसे? कारण त्या वयाच्या कदाचित इतर अनेक अभिनेत्री खरंच त्या वयाच्या मिळाल्याही असत्या त्यांना, पण तरी ते तुझ्यापर्यंत आले. तू ती उत्तम केलीस, तुला त्यासाठी पुरस्कार मिळाले, हे सगळं झालंच, पण ते आलं कसं तुझ्यापर्यंत आणि तू कसं करायला घेतलीस मोठ्या वयाची भूमिका? मला असं वाटतं की ते मला किती मोठा मुलगा आहे, काय वय आहे, मला ना ह्याचं काही पडलेलंच नाही. कारण मी मुळातच इतकी उशिरा या इंडस्ट्रीमध्ये आले आहे की ऑब्व्हियसली 27-28व्या वर्षी आल्यानंतर एखादं मूल असणार तुम्हाला, मग ते 7 वर्षाचं असेल, 8 वर्षाचं असेल, काय त्याच्याने मला काहीही फरक पडत नाही. माझा रोल कसा आहे हे मला सांगा आणि ती भूमिका किती खणखणीत आहे ते जर असेल तर का करायचं नाही असं मला वाटतं. त्यामुळे उगीच. आणि त्याच्यानंतर मला अनेक भूमिकांसाठी विचारलं गेलं ज्याच्यामध्ये माझं वय जास्त आहे. पण का तिचं वय जास्त आहे, मग त्या वयाची बाई बघा, तिला का नाही तुम्ही विचारते, मलाच काय विचार? तर मुळात वसंतरावमध्ये त्या शक्यता होत्या की तो एक मोठा ग्राफ होता त्याच्यामध्ये की वयाच्या विशीतली बाई ते 75 वर्षाची बाई हे करताना
अभिनेत्री म्हणून मला काय कसरत करायला लागणार आहे, मला कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायला लागणार आहे आणि ते कितपत चॅलेंजिंग आहे, तर ते तसं करून पाहूया आपण. त्याचं दडपण नाही आलं मला ते करून बघूया ची एक झिंग होती. म्हणून वसंतरावसाठी मी काय म्हणजे माझ्यासाठी मी काय हो म्हणणार, इतकं चांगली भूमिका समोर ठेवलेली आहे हे ती करणं आहे. इतकी स्ट्रॉंग आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ना व्यक्तिरेखा काहीतरी देत असते. तर वसंतराव देशपांड्यांच्या आईच्या व्यक्तिरेखेमध्ये इतक्या काहीतरी पॉवरफुल गोष्टी होत्या की ज्या आपल्यामध्ये येऊ शकतात आणि आपलं काहीतरी त्या भूमिकेला आपण देऊ शकतो, आपल्यातलं काहीतरी आपण शोधू शकतो, त्यातली राधा शोधू शकतो आपणही आपल्यात, याच्या शक्यता होत्या. म्हणून ती भूमिका मी स्वीकारली. आत्ता तर म्हणजे मला भूमिका छोटी असली ना तरी चालते, पण तिचं काहीतरी महत्वाचं कारण असलं पाहिजे. त्याच्याने मला काही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. आणि मी त्या अभिनेत्रींपैकी नाही आहे. म्हणजे मी अत्यंत रिस्पेक्टफुली हे मी बोलतेय की ते करिअरच्या कुठल्या टप्प्यावरती काय पद्धतीचे डिसिजन घ्यावे, तो एक वेगळ्या पद्धत काय मला तो शब्द सापडत नाहीये की वेगळ्या काहीतरी लीग म्हणते, हा वेगळ्या लीगच्या अभिनेत्री या पद्धतीचा विचार करतात. त्यांचं मला मान्य आहे, ते त्यांच्या करिअरचा विचार करतात. मी तसा विचार नाही करत, मी माझ्या भूमिकांचा विचार करते आणि त्या भूमिकांमुळे कदाचित माझं करिअर होणार आहे. मी काय भूमिका करते. हो, कारण तू अय्या, तुंबाड हे 2 हिंदी चित्रपट केलेस. बरं, हे दोन्ही चित्रपट म्हणजे अय्या सचिन कुंडलकरचा होता, तुंबाड तर म्हणजे जागतिक दर्जाचा चित्रपट ज्याला म्हटलं जातं. तू मराठी सिनेमे उत्तम केलेस. तू आता जारण मधली तुझी भूमिका खूप गाजते आहे आणि ती खरंच सर्वार्थाने वेगळी आहे. म्हणजे त्याची देहबोली म्हण, भाषा तू त्याच्यामध्ये वेगळी वापरलीस. तू वेगळी दिसतेस, तू वेगळी वाटतेस, तू प्रत्येक भूमिकेत वेगळी वाटतेस. वैविध्यपूर्ण ज्याला म्हणतात ते खरंच तू करून दाखवतेस. तर त्यामुळे हेच माझं काम आहे. त्यामुळे त्या लीगमध्ये मी नाहीये की जिथं मी वयाचा, भूमिकेच्या लेंथचा विचार करणं, या लीगमध्ये नाहीये. मी भूमिका करणे, चांगली भूमिका करणे आणि ती चांगल्या पद्धतीने करणे, ती ठाशीव करणे, हे माझं काम आहे आणि ते मी केलं पाहिजे. या सगळ्याबरोबर एक स्टारडम असतं. काही काही अभिनेते, अभिनेत्री ह्या तो स्टारडम घेऊन येतात. तू अजूनही तशी मला वाटत नाहीस किंवा कदाचित माझ्यासमोर तशी नसशील, कारण आपण म्हणजे आपली ओळख जुनी आहे. एकदा मी तुला सांगते, तुला कदाचित हे आठवतही नसेल, कोविड काळात कधीतरी आपला एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवरती मी काहीतरी असं म्हणाले होते की आता 2-2.5 महिने मी घरातच आहे, तर मला कंटाळा आलाय, तर आता मी आज बाहेर जाणार आहे. आणि तू मला इतकी व्हॉइस नोट पाठवून ओरडली होतीस, अजिबात कुठेही जायचं नाही, का जायचंय तुला, प्लीज वगैरे असं काहीतरी, की तुझ्या त्या ओरडण्याला मी घाबरले होते. आणि त्यामुळे घाबरून मी गेले नव्हते की नको. अनिता बसली होती नाशिकमध्ये, ती व्हॉइस नोटवर मला ओरडत होती, पण त्याच्यात इतकी पॉवर होती, इतकी ताकद होती की त्यांनी घाबरून मी कुठे गेले नाही. माझा मुद्दा असा आहे की तू अजूनही स्वतःला इतरांपासून वेगळी ठेवायला लागलेली नाहीयेस. तू अजूनही त्या दृष्टीने स्टार झाली नाहीयेस. तसं व्हावं असं तुला वाटत नाही का? तो स्टारडम यावा तुझ्यामध्ये असं तुला वाटत नाही? नाही, मला ते माहिती नाहीये. म्हणजे मला ते त्याच्यासाठी काय करायला लागतंय हे मला कळत नाही. म्हणजे आणि कदाचित आता स्टारडमच्याही व्याख्या बदललेल्या असतील ना. मी स्वतःला स्टार मानते आता. अरे वा. पण म्हणजे मी ते मानते आणि ते मला गरजेचं वाटतं म्हणून. पण त्याच्यासाठी म्हणजे ते लोकांना कळण्यासाठी काय करायला लागतं हे मला नाही माहिती. मला मी पुरेसं छोटी भूमिका पण छान केली तरी मला मी स्टार झाल्यासारखं वाटतं. नाही, त्याला एक वेगळा PR लागतो किंवा तुम्हाला त्या पद्धतीने कपडे घालावे लागतात, तुम्हाला अवॉर्ड फंक्शन्स मध्ये तसं स्वतःला प्रेझेंट करावं लागतं. हे सगळं करण्याकडे आता तू लक्ष द्यायला लागलीयस? मला ते करायला लागणार आहे आणि ते मी माझ्या व्यवसायाचा भाग समजते. मला या सगळ्या गोष्टी करणं
ते मी करणार नाही असं मी म्हणणार नाही आणि ते मला असं म्हणायचंही नाहीये. पण ह्या क्षेत्रामध्ये काम मी करतेय ना, तर मला या सगळ्या गोष्टी जमवून घ्यायला लागतील. मला रील्स नीट करता येत नाहीत, पण मला ते करायचं आहे. म्हणजे असं नाही की मला नाचायचंय आणि मग तो ट्रेंड फॉलोच करायचा आहे वगैरे, असं नाही माझं म्हणणं आहे. पण मला त्या व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये काहीतरी करता आलं पाहिजे, याची गरज आहे. ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या वेळेला ते मी करेन. आज आत्ता हे असं आहे ना, तर ते मी शिकलं पाहिजे. उद्या ते बदलणार आहे तेव्हाही मी ते शिकलं पाहिजे आणि ते शिकत राहिलं पाहिजे, आणि ती गरज आहे. आणि मी किती दिवस म्हणून ते मला जमत नाहीये. तर आणि मी व्यावसायिक शिक्षण घेतलंय, तर हेच ते शिक्षण आहे की तुला बदलत राहायला लागणार आहे आज हे, आणि त्याच्यावरनं कोणी मला जज करू नये. माझ्या व्यवसायाची जी गरज आहे ते मी पूर्ण करेन माझी डिग्निटी राखत. आता ती काय आहे, ती इतकी सापेक्ष संकल्पना आहे. ती माझी वेगळी असणार, तुमची अजून वेगळी असणार. मला त्या वेळेला त्या काळात जे योग्य वाटेल ते मी करत राहणार आहे आणि ते शिकत राहणार आहे, प्रयत्न करणार. ते जमलं नाही म्हणजे मी वायाच गेले, फेलच गेले असं मी मानणार नाही. मी नव्या उमेदीने काम करत राहीन, दुसरं काहीतरी शिकेन, अजून तिसरं काहीतरी शिकेन, पण मी करत राहणार. आणि इथे टिकण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ते मी करेन. म्हणजे मी स्टायलिंगच्या संदर्भात विचार करेन, माझ्या पुरता असेल, तो कमी असेल कदाचित, मी स्वतःला कम्फर्ट मिळावा यासाठी प्रयत्न करेन हे सगळं करत असताना. पण मी करेन, 100% करेन. थोडं आता मी तुझ्या वैयक्तिक आयुष्याकडे येते. चिन्मयशी लग्न केल्यानंतर तुम्ही दोघेही जण एकाच क्षेत्रातले होतात. तू व्यावसायिक काम जास्त करायला लागलीस आणि मला माहितीये त्याप्रमाणे चिन्मय गेली अनेक वर्ष अतुल आणि गीतांजली कुलकर्णी बरोबर क्वेस्टचं तो मधल्या काळात काही काम करत होता, किंवा तो खूप वेगळ्या पद्धतीने त्याचं प्रशिक्षण वापरतो असं आपण म्हणूया. तो गावांमध्ये जाऊन काम करतो, तो लहान मुलांबरोबर काम करतो, तो गोष्टी रंग सारखे उपक्रम बहुतेक करतो. तर हे सगळं त्याचं सुरू असतं. तू एक व्यावसायिक अभिनेत्री म्हणून तुझ्या मार्गाने चालली आहेस. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही संसार कसा करता? अर्थात आम्ही भेटतो तेव्हा खूप गप्पा मारतो, आणि माझ्यापेक्षा त्याच्याकडे सांगण्यासारखं इतक्या गोष्टी असतात, कारण तो वेगळ्या लोकांना भेटतो, वेगळ्या पद्धतीच्या लोकांना भेटतो. तो लहान मुलांमध्ये असतो, त्यांचे अनुभव तो घेऊन येतो, ते सांगतो. आणि माझ्याकडे माझ्या आसपास काम करणारी माणसं असतात, तीच आहेत. पण आता जग इतकं बदलतं आहे आणि त्या बदलत्या जगामध्ये चिन्मय आहे, आणि त्यामुळे त्याच्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्यापर्यंत येऊन पोचतात. तर मला इतकं बरं वाटतं की तो वेगळ्या लोकांबरोबर काम करतो, आणि तो तितक्याच क्रिएटिव्ह लोकांबरोबर काम करतो, तो तितकंच क्रिएटिव्ह काम करतो. आणि हे सगळं असून सुद्धा त्याचा परिवार वेगळा आहे, आणि ह्यामुळे आम्ही वेगळ्या पद्धतीनेही आमच्याकडे गप्पा मारायला खूप गोष्टी आहेत. आणि जेव्हा एकत्र येतो तेव्हा खूप गोष्टी शेअर होतात, शेअर केल्या जातात. आम्ही बदललेलो असतो, ते शेअर केलं जातं. तो आता पूर्णतः वेगळ्या पद्धतीनं विचार करणारा मुलगा झालेला आहे, माणूस झालेला आहे, आणि त्याला वेगळ्या गोष्टी खुणावतात, तो त्या परस्यू करतो. मला असं वाटतं की तो माझ्यापेक्षा अधिक गोष्टी मिळवतो आणि त्या माझ्यापर्यंत येऊन पोचतात. आणि अनुभवणे आणि समृद्ध करणे स्वतःला, असं आमचं संसाराचं रूप आहे. तर ते या देवाणघेवाणीतनं तयार होतं, आणि अर्थात ते त्याच्या बाजूने अधिक असतं. तर असा आमचा संसार आहे. आमचा मित्र प्रसाद कांबळी आमच्या संसाराला प्रायोगिक संसार असं म्हणतात. तर ते कधी कधी मला पटतं, आवडतं. तर असं आहे ते. उत्तम. पण आता सध्या तू आता इंद्रायणी मालिका करते आहे, जिचं शूटिंग परत नाशिकला असतं. जेव्हा तू अशा प्रकारे एक मालिका करत असतेस तेव्हा तू एका ठिकाणी कुठेतरी रिस्ट्रिक्टेड असतेस. त्याच वेळेला समजा जर तुझ्याकडे एक उत्तम काहीतरी दुसरी संधी आली ज्याच्यासाठी तुला
मुंबईला परत येणं गरजेचं आहे किंवा अजून कुठेतरी जाणं गरजेचं आहे, तर अभिनेत्री म्हणून तुझ्यासमोर जेव्हा असा काहीतरी एक पर्याय येतो तेव्हा तू काय करतेस? मला हे तुला प्रकर्षाने विचारायचंय. याचं कारण विशेषतः पुढच्या पिढीतल्या मुला मुलींच्या समोर असा पर्याय जेव्हा येतो तेव्हा एक असा कल असतो की जे नवीन मिळालंय ते करायला घ्या किंवा कशालाच नाही म्हणू नका, सगळं करायला घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे खरं सांगायचं ना, ते नाटक करताना होतं. कारण मिळणारे पैसे आणि समोर आलेली संधी याची सांगड आपण जेव्हा घालायला लागतो त्यावेळेला आपण म्हणतो की मला तिथं चान्स मिळणार आहे किंवा मला तिथं अधिक पैसे मिळणार आहेत, मग मी तिकडे जातो. तर ज्या वेळेला मी नाटक करत असते आणि जेव्हा मी शनिवार रविवार दिलेले असतात तेव्हा मी पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या निर्मात्याला विचारते की असं असं आहे आणि अमुक अमुक आपण या पद्धतीची ऍडजस्टमेंट झाली तर ती तुला चालणार आहे का? तो जर नाही म्हणाला तर मी ती गोष्ट करत नाही. मी मालिका करते. मी इंद्रायणी करायला जेव्हा गेले त्यावेळेला त्याच महिन्यामध्ये मला एक वेबसिरीज आली. काम चांगलं होतं आणि चांगले पैसे मिळणार होते, पण मी इंद्रायणीमध्ये मी तिथं 18-20 दिवस काम करणार असं जेव्हा कमिट केलंय आणि आत्ता मालिका सुरू झाली आहे त्यावेळेस निर्मात्यांना ती गोष्ट शक्य नसणार आहे. तरीही मी तोंड उचकटून विचारून पाहिलं, ते नाही म्हणाले, मी ती वेबसिरीज केली नाही. कारण हा व्यवसाय आहे, कधीतरी आपल्याला याचे फायदे जसे मिळणार आहेत तसे त्याचे आपल्या निर्णयांचे तोटे देखील असणार आहेत. ते मी स्वीकारलं. पण माझ्या नवऱ्याची बायको करत असताना मी 2.5 वर्ष जेव्हा झाली तेव्हा माझ्या वसंतरावसाठी विचारलं तर 17-18 दिवस माझे तिथे लागणार होते आणि नागपूरमध्ये शूटिंग होतं. तर आमच्या निर्मात्या सुवर्णा मंत्री आणि तेजेंद्र नेसवणकर म्हणजे दिग्दर्शक केदार वैद्य त्या सगळ्यांनी आणि अर्थात माझ्या सगळ्या सहकलाकारांनी इतका सपोर्ट केला आणि म्हणून मी ते काम करू शकले. तीच मालिका करत असताना मी वाळवी नावाचा चित्रपट देखील केला आणि अर्थातच ते युनिटच तसं होतं, ती माणसंच तशी होती आणि इतकं छान वातावरण होतं की या सगळ्यांनी मिळून मला मदत केली आणि म्हणून मी ते 2 चित्रपट मालिका सुरू असताना केलेत जिथे मी त्याचं कारण हे पण आहे ना की त्याच्या आधी तू 2.5 वर्ष इमाने इतबारे कोणतंही वेगळं काम न करता मी ती गोष्ट केली. तर मला असं वाटतं जे आता आपण काम स्वीकारलंय ना तेव्हा तिथं आनंद मानावा आणि ते करावं आणि ते निष्ठेने करावं असं मला वाटतं. आणि अनेक गोष्टी आपल्याला खुणवणार आहेत. म्हणजे आत्ता पण मी आत्ताच अमुक केलं, बरं चॅनलचं सुद्धा असतं, मी अमुक चॅनलवर हल्ली तर ते अधिक आहे की मी आत्ता अमुक चॅनलवरची सिरियल स्वीकारली आहे, मग तुम्ही तमुक चॅनलवरती जे आत्ता 1 नंबर आहे 2 नंबर आहे त्या मालिकेसाठी मला विचारतायत. खरं तर मी ते करू शकले असते, मी अधिक लोकांपर्यंत पोहोचले असते. पण असं म्हणून सतत कसं चालेल? तुम्ही जे काम करता आहात तिथं आणि त्या निर्मिती संस्थेशी तुम्हाला प्रामाणिक राहणं गरजेचं आहे आणि त्यांचे नियम पाळणं गरजेचं आहे. तर ते पाळावेत, त्याच्याने अधिक शांतताही मिळते, तडफड होत नाही. तर ते करावं असं मला वाटतं. आणि जर समजा यापेक्षा वेगळा काही अप्रोच असेल की संधी साधू जर समजा असू तर ती मी नाही आहे आणि मी शांत मुलगी आहे प्रकृतीने. अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात, पण त्या ठिकाणी त्या भूमिकेला आणि त्या निर्मिती संस्थेला प्रामाणिक राहून आपल्याला जे करता येईल ते आपण करूया. न्याय देता आला पाहिजे आपण जे करतो आहोत त्याला. तू सध्या एक लावणीचा कार्यक्रम करतेस, हो, त्याविषयी सांग थोडस. भूषण कोरगावकर हा आमचा मित्र, तर त्यांनी संगीत बारी नावाची एक छान बैठक जमवलेली होती. संगीत बारीत काम करणाऱ्या ज्या जी माणसं आहेत त्यांनाच घेऊन, म्हणजे लावणीचे कार्यक्रम खूप होतात पण सगळेजण संगीत बारीत असतात का? तर नाही. तर तिथं काम करणाऱ्या
त्या पद्धतीच्या सेटअपमध्ये काम करणाऱ्या ज्या बायका आहेत, ज्या लावणी अदाकारा आहेत, त्यांना घेऊन त्यांनी हा कार्यक्रम केला होता. तर अप्रतिम असा हा कार्यक्रम आहे. आणि शकुंतलाबाई नगरकर, त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे, तर त्या या कार्यक्रमाचा भाग आहेत आणि प्रमुख आकर्षण आहेत असं पण त्याला म्हणूया. आणि संगीत बारी म्हणजे काय, लावणी म्हणजे काय, कुठल्या पद्धतीची असते लावणी, कशा कशा पद्धतीने ती खेळतात, याबद्दलचा हा कार्यक्रम. तू म्हणालीस लावणी खेळतात. हा, अच्छा. जसं आपण नाटक हा एक खेळ आहे, तसंच लावणी म्हणजे परफॉर्म करणं म्हणजे लावणी खेळणं असं त्याला म्हटलं जातं. तर ते लावणी खेळणं म्हणजे काय आहे ते तुम्हाला तिथे आल्यानंतर कळेल आणि या शब्दाचा अर्थही कळेल. तर असा हा कार्यक्रम आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीने करतो आम्ही. लव्ह अँड लावणी नावानी करतो, की ज्याच्यामध्ये वेगळ्या लावण्या असतात ज्या प्रेमाशी संबंधित आहेत. आणि शबानाबाई अष्टूरकर असं एक नाव घेऊन त्या लावणी सम्राज्ञीची गोष्ट सांगतोय आपण. असं ते लव्ह अँड लावणी आहे की ज्याचा प्रेमाशी संबंध आहे. लावणी के रंग नावाचा कार्यक्रम आहे, गीतांजली कुलकर्णी ज्याच्यामध्ये पार्टी मालकिणीचं काम करते. आणि त्याच्यामध्ये लावणीचे कोणते कोणते प्रकार आहेत, मग ती वेगवेगळी लावणी, मग ती अंधारातली लावणी असेल किंवा काय सामाजिक लावणी असेल, तर ते काय काय आहे ते त्या कार्यक्रमात दाखवलं जातं. आणि अर्थातच अनेक लोकांनी संगीत बारी हा कार्यक्रम बघितलाय. तर अस्सल लावणीचा कार्यक्रम आहे हा, आणि अस्सल लोकांनी केलेला, खऱ्या लावणी करणाऱ्या लोकांनी केलेला हा कार्यक्रम आहे. संगीत बारीतल्या लोकांचा हा कार्यक्रम आहे. तर बाहेर लोक भरपूर कार्यक्रम करतात, पण त्यापेक्षा हा कार्यक्रम वेगळा आहे. कारण इथे काही असे म्हणजे काय म्हणतात त्याला, मला असं एक त्याला एक रांगडेपणा, रासवटपणा, माती पण आहे त्याच्यामध्ये, असं शिकलेल्या लोकांचा कार्यक्रम नाही तो. अस्सलपणा आहे त्याच्यामध्ये, थोडस वेड्यावाकडापणा आहे त्याच्यामध्ये, रॉनेस आहे असं आपण म्हणूया. तर मला मराठी शब्द त्याचा खरा सापडत नाहीये आता, पण त्याच्यात रॉनेस आहे जो की स्टेजवरती परफॉर्म करतात त्यांच्यात नसतो. तो एक फिनिशिंग असतं त्याला, एक शिकलं पण असतं काहीतरी, त्याला एक पॉलिश असतं, त्यांचे कपडेही तसे असतात, म्हणजे ते अस्सलपणा आहे. तर तो कार्यक्रम मी करते आणि फार मस्त आहे, खूप मजा येते त्या सगळ्या लोकांबरोबर काम करताना. त्यांचे वेगळे अनुभव आहेत, वेगळ्या स्टोऱ्या आहेत त्यांच्याकडे, त्यांच्या वेगळं पॉलिटिक्स आहे. सो हे सगळं करणं आणि त्यांच्यामध्ये रमणं हे देखील मला खूप आवडतं. आणि तू जे मगाचपासून म्हणतेस की मला दिग्दर्शन करायचं होतं, तर ते आता तू प्रत्यक्ष कधी करणार आहे? माहित नाही मला, ते सगळंच मागे पडलंय. पण मला अर्थात जिथं वाटतं की मला या नाटकातलं अमुक जाणवलं, मग माझा काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, जिथं मला विचारलं जातं तिथं मी सांगते. आणि अशा पद्धतीने मी आत्ता खूप असं जुजबी काम कोणाबरोबर तरी करावं आणि असिस्ट करावं कोणाला तरी, अशी एक सुरुवात करतेय. पण अर्थात यातनं मी पुन्हा माझे ते सगळे स्किल्स नीट करेन, स्वतःला तावून सुलाखून मी काम करेन आणि नंतर दिग्दर्शन करेन असं मला वाटतं. आणि तू स्वतः खरं तर उत्तम लेखिका नाही आहेस, मग मी लिहू शकते. तेच म्हणजे लिहू शकणारे खूप लोक असतात, पण ते चांगल्या पद्धतीने मांडण्याचं जे कसब असतं ते तुझ्याकडे खरं तर आहे असं तुझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना वाटतं. हो, पण ते लोकांसमोर तितकं अजून येत नाहीये. तर त्या संदर्भात तू काही विचार केला? कारण मी आळशी आहे त्याच वेळेला. म्हणजे मी एकीकडे मेहनत करते, पण दुसरीकडे मी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जरा आळशीपणा करते म्हणून. आणि मला ना ते असं ते मी करत नाही. म्हणजे पुन्हा तो रियाज नाहीये ना. तू कशी आता बसशील आणि 4 एपिसोड लिहून काढशील, तर तो तुझा रियाज झालाय. तर तो माझा रियाज नसल्याने ती गोष्ट मला पटापटा मांडता नाही येते. त्याच्यासाठी कुठेतरी ब्रेक घेतला पाहिजे, थांबलं पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे, चांगल्या लोकांबरोबर काम केलं पाहिजे, त्यांना असिस्ट केलं पाहिजे आणि मग नंतर ती गोष्ट केली पाहिजे.
तर गेल्या काही वर्षांमध्ये तो वेळच नाही मी स्वतःला दिलाय. तर तो वेळ द्यावा असं मला वाटतं आणि या गोष्टी एक्सप्लोअर कराव्या असं मला वाटतंय. नाही, तू ते नक्की करशील, कारण तू खऱ्या अर्थाने मनस्वी कलाकार ज्याला म्हणतात तशी आहेस. आणि खरंच सांगते, म्हणजे जारणमधली गंगुटी बघून जसे अनेक लोक थक्क झालेत तशीच मीही थक्क झाले. कारण मी तुला कधीच असं इमॅजिन केलं नव्हतं किंवा तू अशा प्रकारची अशी एक भूमिका इतक्या ताकदीने त्याच्यातल्या बारीक 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 काय म्हणता येईल त्याला, न्यूअन्सेस असं ज्याला आपण म्हणतो तसे घेऊन तू ती व्यक्तिरेखा उभी करशील असं वाटलं नव्हतं. पण तू त्याच्यात अहिराणी भाषेचा आग्रह धरलास हे कळल्यावर तर मला फारच कौतुक वाटतं. आणि त्याबद्दल नुकताच आता तो चित्रपट आलाय, सगळेजण त्याचं खूप कौतुक करतायत. तुझं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. तू पुन्हा काहीतरी आम्हाला आश्चर्यचकित करशीलच, कारण तू तसं काहीतरी आम्हाला सरप्राइझिंग इथून पुढे दाखवशीलच. काहीतरी तू वेगळं करतेस असं तू म्हणत होतीस, किंवा खूप गोष्टी तुझ्या मनात आहेत असं म्हणत होतीस. हो, माझ्या मनात अनेक गोष्टी आहेत, तर मी कधीच स्वतःला एक्सप्लोअर केलेलं नाहीये. तर ह्या निमित्ताने आता मी तुझ्या पॉडकास्टच्या निमित्ताने हे सांगू इच्छिते आणि मी हे प्रॉमिस करू इच्छिते की मी आता आळशीपणा सोडणार आहे आणि मी त्या सगळ्या गोष्टींवरती काम करणार आहे आणि माझं स्वतःचं असं काहीतरी क्रिएट करून लवकरच लोकांसमोर आणेन. नेमकं काय आहे ते मी आता नाही सांगू शकत, पण मी घेऊन येईन. पण आता मी आळशीपणा सोडणार आहे हे याच्या आधीच्याही 1-2 मुलाखतींमध्ये तू म्हणाली आहेस का? नाही. नाही म्हणाले. हो, पण म्हणाले असेल. पण मी त्या वेळेला त्या गोष्टी सोडते सिरियसली. हो, मी आणि पुढचं नवीन आव्हान घेते. तर हे पुढचं नवीन ही गोष्ट आहे की मी आता नवीन माझं काहीतरी घेऊन येईन. चालेल, आम्ही बघायला उत्सुक आहोत. काहीतरी छान दर्जेदार असेल याची आम्हाला खात्री आहे, कारण त्याशिवाय तू ते करणार नाहीस. तू जेवढी त्याच्यात खोलवर जाऊन ते करशील त्यातून काहीतरी छानच होईल, इंटरेस्टिंग असेल आणि त्याला यशही मिळू अशी माझी सदिच्छा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. हो, अशा प्लॅटफॉर्मवर ते जरा मला ना नेहमी सुरुवातीला असं औपचारिक वाटतं, मग हळूहळू तो औपचारिकपणा जातो, ते बरं असतं. पण भेटू अशाच परत कधीतरी गप्पा मारायला. आज तू इथे आलीस, या मंचावर आलीस, याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.